नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये खात, धर्मापुरी, एजनी, नवरगाव, घोटमुंडरी, देवमुंडरी, मोरगाव, अदासा, हिवरा, पांजरा, शिवनी, निहारवाणी, चिखलाबोडी, बोवरी गावातील व शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी तत्परतेने निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी गाव स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी शिबिराला प्रामुख्याने उपस्थित तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, मुकेश अग्रवाल, अध्यक्ष भाजपा मौदा तालुका, सरपंच माधुरी वैद्य, उपसरपंच रवींद्र मंडारकर, राधा अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य, पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, कैलास वैद्य, माजी सरपंच, तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील, उपअधीक्षक भूमी अभिलेख योगिता जिले, नायब तहसीलदार योगिता दराडे, नायब तहसीलदार प्रेमदास नामृते, मंडळ अधिकारी आशिष तुळ, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत मुळे, ग्राम महसूल अधिकारी भावना सूर्यवंशी तसेच आशा वकर, अंगणवाडी सेविका व इतर विभागातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। आज इथं माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान खात येथे होत आहे आणि या शिबिरासाठी खात मंडळातील सर्व जे गावं आहेत या गावातील सर्व ग्रामस्थ लाभार्थी इथं उपस्थित आहेत आणि या शिबिराचा लाभ घेत आहे। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लोकांच्याकडून आणि यानंतरचं जे शिबिर आहे पुढील शिबिर ते तारसा या गावामध्ये पुढच्या शुक्रवारी आहे। तरी या तालुक्यात जे सध्या शिबिरं सुरू आहेत या शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी तसेच सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपली जी छोटी मोठी कामं आहेत ती एकत्र सर्व विभाग येत असल्यामुळं शिबिरात तुम्हाला पटकन काम होईल आणि इतरत्र कुठेही जावं लागणार नाही। यासाठी एकाच छताखाली जे सर्व अधिकारी उपस्थित राहतील या अधिकाऱ्याच्याकडून आपलं काम सर्वांनी करून घ्या। धन्यवाद। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।